नमस्कार. दिवाळी दिवाळी आली की सगळ्यांचा आनंद असतो. कधी कधी दुःख पण असतं बघा. ऐन दिवाळीच्या वेळेस ना खूप काही ना काहीतरी होत राहतं, काही ना काहीतरी त्रास असतो, काही ना काहीतरी कोणाचा तरी घरामध्ये असं काही विघ्न झालेलं असतं. पण ते दुःख आपल्या मनात असतो. फार दुःख असतं ते. सणासुदीला जर असं कोण हे झालं ना तर फार दुःख असतं बघा. असंच माझंही झालेलं आहे. दिवाळी तोंडावर यायला आणि माझे बाबा जायला. ऑगस्ट महिन्याच्या 4 तारखेला माझे बाबा गेले आणि 2 महिन्यांनी दिवाळी होती. म्हणजे एक उजालाच होता आमच्या घरातला. आमचे बाबा म्हणजे माझे लाड करणारे होते आणि भरपूर लाड, कष्ट पण भरपूर केलेत हो मी. इतके कष्ट केलेत, त्या कष्टाला मोलच नाही आहे. भरपूर कष्ट केलेत आणि त्याच्यात माझ्या बाबांचा मृत्यू झालेला दिवाळीच्या ऐन तोंडावर. गणपती तेव्हाच, सगळं काही तेव्हाच. म्हणून मला हे आत्ता मी व्हिडिओ शूट जो केलेला आहे ते गीत जे मी आत्ता सादर केलंय म्हणजे मुकेशजींच्या आवाजातलं, ते खरोखरच माझ्या मनाला भावलंय आणि त्या भावना माझ्या मनातून त्या टोचून गेलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये. म्हणून मला त्याची आठवण येते. ऐन दिवाळीच्या वेळेला माझे बाबा गेले. फार मोठं दुःख झालेलं आहे. आज जर असते ना, खरंच सांगते तुम्हाला, मी असे या झोपडीत राहिले नसते, महालात राहिले असते. माझ्या बाबांनी महाल बांधला असता. माझ्या बाबांनी महाल बांधला असता. एवढे कष्टाळू होते, एवढं सगळं काही होतं त्यांच्याकडे, पण नाही ते देवाने ठेवलं हो. पण मी त्यांच्या जागेवर त्यांची मुलगी म्हणून माझं स्वतःचं अस्तित्व मी निर्माण केलं. आज मी खूप सुखी आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आणि आज त्यांची खूप आठवण येते. मला रडावंसं वाटतं, रडू शकत नाही, कोणाशी मन मोकळं करू शकत नाही. मला सांगावंसं वाटतं की मी बोलावं मग कोणाशी तरी, नाही बोलू शकत. म्हणून तर मनात अंधेर आहे माझ्या. तकदीरच माझं काळ आहे, तर मी तरी काय करू सांगा बरं. माझं नशीबच फुटकं आहे.